बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। राज ठाकरेंनी विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेतली आहे असा सवाल करत केला आंदोलन। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचं सुपारी फेकत आंदोलन। विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेतली असा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सवाल। माजलगावमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। ठाकरेंचा दौरा सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं बीडमध्ये मनसैनिकांकडून स्वागत। 2.5 क्विंटलच्या हाराने राज ठाकरेंचं स्वागत। राज ठाकरे आज आणि उद्या 2 दिवस बीड जिल्ह्यातल्या विधानसभा निहाय आढावा घेणार। परभणीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा तरुणांनी आमदार रत्नाकर गुट्टेंचा ताफा अडवला। यावेळी मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्यासंदर्भात आपली भूमिका काय, मराठा तरुणांचा आमदार गुट्टेंना सवाल। माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आग्रही। 100 गावातल्या कार्यकर्त्यांनी नारायण डक यांना उमेदवारी द्यावी यासाठी शरद पवारांकडे स्टॅम्प पेपरद्वारे केली उमेदवारीची मागणी। कुणबी मराठा दुटप्पी भूमिका घेत असतील तर विधानसभा निवडणुकीत वंचितकडून एकही कुणबी मराठा उमेदवार दिला जाणार नाही। मी राजकारणातील बाप, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। बीड नगर रेल्वे मार्गावर विघनवाडीपर्यंतच्या नव्या रेल्वे मार्गाची ट्रायल रन। कुतूहलापोटी स्टेशनवर रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची निदर्शनं। लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अनोखं आंदोलन। बोंबा मारत निष्क्रिय प्रशासन आणि सरकारला साडी चोळीचा केला आहे। बीडच्या नाळबंडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था। या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यामधल्या पाण्यात बसून प्राध्यापकाचं लक्षवेधी आंदोलन। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। गेल्या 2 वर्षापासून जिल्ह्यातील 8,000 शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप। जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आमदार संतोष बांगर यांचं आदिवासी बांधवांसोबत नृत्य। यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित। अनेक पक्ष टार्गेट करतात, शिव्या देतात, पण इतिहासात शिव्या नाही तर कौतुक आणि कर्तृत्व लक्षात ठेवलं जातं। साताऱ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य। मराठा समाजाला आपण आरक्षण दिलंच, पण त्या समाजात नोकरी देणारे देखील तयार झाले पाहिजेत। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं भाष्य। शिवसेना शिंदे गटाचे नेते शरद सोनवणे यांनी घेतली जयंत पाटलांची भेट। जय हिंद महाविद्यालयात दोघांची भेट। शरद सोनवणे तुतारी फुंकणार का याकडे लक्ष। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक। पूजा खेडकर यांचा पत्राद्वारे आरोप। शासनाला पाठवलेला अहवाल व्हायरल झाल्यानं बदनामी झाल्याचा पूजा खेडकरांनी लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाबरोबर खासबाग मैदानाचं व्यासपीठही आगीमध्ये जळून खाक। राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आगीमध्ये उद्ध्वस्त। आगीत जळालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडनं पाहणी। घटनेची चौकशी करणार मुश्रीफ यांची माहिती। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, तर पुनर्बांधणीकरता 10 कोटींच्या मदतीची घोषणा। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव भागात हिट अँड रनची घटना। एसयूव्ही कारने दुचाकीस्वाराला उडवलं, नंतर फरफटत नेलं। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी। कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा। गुन्हे दाखल करण्यामागे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा थेट आरोप। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी सिल्व्हर ओकवर, तर प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक। माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दावा। जयंत पाटलांनीही सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितलं होतं। परमबीर सिंग यांचं स्पष्टीकरण। वसुलीबद्दल पवार, ठाकरे, जयंत पाटील, अनिल परब यांना आपण सांगितलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं। परमबीर सिंग यांचा आरोप।
पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुखांनी शेरा मारलेली पत्र माझ्याकडे, परमबीर सिंग यांची माहिती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अनिल देशमुखांनी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यास सांगितलं, परमबीर सिंग यांचा आरोप. 100 कोटी वसुलीचे आरोप खरे, सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे, माझाच्या मुलाखतीत परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट. परमबीर सिंग खोटारडे आहेत, ते दिशाभूल करतायत, समित कदमांची नार्को टेस्ट करा, तसंच परमबीर सिंग आणि अँटिलिया केसमध्ये काय झालं ते सांगावं, सलील देशमुख यांची मागणी. तर परमबीर यांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं मौन, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता देशमुख निघून गेले. मला अडकवण्यासाठी साहेबांचा दबाव असल्याचं अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना सांगितलेलं होतं. यावर मी शरद पवारांना विचारणा केली असता याबाबत कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्री गिरीश महाजनांचा दावा. परमबीर सिंग यांच्या बोलण्यात तथ्य आहे असं वाटतं, त्यांनी ते भोगले त्यामुळे ते बोलतायत. राजकीय आकसापोटी काहीही बोलणं अयोग्य, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. कांदा निर्यात बंदीचा लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसला. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, आधी कांदा निर्यात बंदी करून चूक झाली, माफ करा. सलग दुसऱ्या दिवशी कांदा निर्यात बंदीवर अजित पवार यांचं भाष्य. अजित पवारांनी आता माफी मागून काय फायदा, कांद्याला दर मिळवून दिला असता तर माफी मागावी लागली नसती. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद नाही तर मतदारसंघावरून आहेत, ते सुटल्यावरच मुख्यमंत्रीपद निश्चित होईल. मंत्री धनंजय मुंडे यांची महाविकास आघाडीवर सडकून टीका. नांदेडमधील काँग्रेसच्या 3 पैकी 2 आमदारांचे उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज. केवळ आमदार जितेश अंतापूरकर यांनी उमेदवारी न मागितल्यानं ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात अजित पवारांची जनसन्मान यात्रा. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर उपस्थित. अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर दिंडोरीत शरद पवार गटाने गुलाबी पाण्याने धुतले रस्ते. अजित पवार आणि मंत्री गुलाबी बसमधून फिरतात, घोषणा करतात, मात्र काम होत नाही असं म्हणत शरद पवार गटाकडनं निषेध. हर घर तिरंगा अभियानाला जामखेडमध्ये सुरुवात. एनसीसी कॅडेट आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा तिरंगा रॅलीमध्ये सहभाग. जळगावात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने मंत्री दादा भुसेंनी धरला आदिवासी गाण्यांवर ठेका. मालेगावात आयोजित शोभायात्रेत दादा भुसे सहभागी. आदिवासी विद्यार्थी आणि समाजसेवक यांचा केला गौरव. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने धुळ्यामध्ये भव्य रॅली. आमदार मंजुळा गावित आणि कुणाल पाटील यांचा आदिवासी नृत्यांवर ठेका. आदिवासी बांधवांनी विविध वेशभूषा सादर करत आणि पारंपरिक वाद्य वाजवत काढली रॅली. जळगावमध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन. रानभाज्या सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाअंतर्गत महोत्सवाचं आयोजन. शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट. विमानतळ प्रशासनाकडे काकडी ग्रामपंचायतीची 8.5 कोटींची थकबाकी. अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी न भरल्यानं जप्तीचं वॉरंट. खोट्या नोटा समजून चोरट्यांनी 1800 अमेरिकन डॉलर गोदापात्रात फेकले. नाशिकच्या माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या घरात केली होती चोरी. पोलिसांनी 24 तासात चोरट्यांना केली अटक. नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर कायम. आठवड्याभरात डेंग्यूचे नवे 103 रुग्ण. खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण. मुंबईतील आचार्य आणि मराठे कॉलेजने लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती. बिंदी आणि टिळ्यावरही बंदी आणली का, कोर्टाचा कॉलेजला सवाल. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून 10 जागांसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल. 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला होणार मतदान. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या. लोकसभेत खासदार रवींद्र वायकर यांची नागरी उड्डयन मंत्र्यांकडे मागणी. तर रत्नागिरी आणि चिपी विमानतळाचाही विकास करण्याची केली मागणी. आणि आता कोकणामधल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. तळ कोकणात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश.
सिंधुदुर्गामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी. जिल्ह्यामध्ये घरोघरी नागदेवतेच्या मूर्तीचं पूजन. सिंधुदुर्गामध्ये नागपंचमी निमित्ताने चित्रकार सुमन दाभोलकरनी साकारलं नागाचं स्टोन आर्ट. दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता केवळ रंगांच्या सहाय्याने साकारलं नागाचं स्टोन आर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.